नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम. आपले संस्कृती मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज आपण औदुंबर येथे दत्त मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. हे ठिकाण सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यात भिलवडीजवळ आहे. येथे दत्त महाराजांच्या विमल पादुका आहेत. येथे आल्यावर फारच असे रमणीय व शांत असे वाटते. हे पहा, श्री क्षेत्र औदुंबर अंकलखोप असे लिहिलेले आहे. तर मित्रांनो, या ठिकाणाबद्दल एक कथा सांगितली जाते की एका ब्राह्मणाचा मुलगा मतिमंद होता. लोक त्याला खूप चिडवत होते. तो मुलगा पहिले ते असणाऱ्या भुवनेश्वरी मंदिरात गेला. 3 दिवसांनी देवीचा त्याला दृष्टांत भेटल्यावर तो इथे दत्त महाराजांजवळ आला. दत्त महाराजांनी त्याच्या जिभेवर गवताच्या काडीने लिहिल्यावर तो मुलगा 4ही वेद म्हणू लागला. त्यामुळे या ठिकाणाला ज्ञानाचे माहेरघर असे म्हटले जाते. येथे आल्यावर शांतता व ज्ञानाचे आत्मकरण होते. इथे प्रसादाची जागोजागी दुकाने आहेत. येथील नदीचा प्रवाह अत्यंत शांत आहे. हे पहा, आपल्याला जागोजागी ग्रंथाची व महाप्रसादाची इथे दुकाने दिसतील. आता आपण पोचलेलो आहे. ते दत्त महाराजांची आरती झालेली आहे. दत्त महाराजांची आरती इथे 12:30ला होत असते. इथे फारच ऊन आहे. तर मित्रांनो, तर चला ते पहिल्यांदा आपण पाय धुऊयात व पुढे मंदिराच्या जवळ जाऊया. मित्रांनो, मंदिराच्या जवळ कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे आपण मंदिरातील दृश्य दाखवू शकत नाही. ही कृष्णा नदी आहे. येथील नदीचा प्रवाह अत्यंत शांत असा आहे. येथील नदीत मगरींचा संचार असल्यामुळे इथे कडेला जाळे बसवलेली आहे. नदीच्या पलीकडील बाजूला भुवनेश्वरी देवीचे ते मंदिर दिसत आहे. तर मित्रांनो, असे म्हटले जाते की कवी सुधांशू यांना या मंदिरात आल्यावरच दत्त दिगंबर दैवत माझे हे गीत सुचले होते. आपण दत्त मंदिराच्या समोर आलेलो आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे पहा, आपण आता बाहेरूनच दर्शन घेतलेले आहे. मंदिराजवळील परिसर फारच प्रशस्त असा आहे. येथील आरतीला फार असे महत्त्व दिले जाते. कारण असे मानले जाते की ज्यावेळेस आरती रोज सुरू असते ना, त्यावेळेस गुप्त रूपात दत्त महाराज येतातच असे येथील भाविकांचा ठाम विश्वास आहे. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ लांबचे जे ठिकाण आहे ना
तेथील हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे. आपण ह्या आधीचे खानापूर तालुक्यातीलच व्हिडिओ केलेले आहेत. मगरीपासून सावधान, कृपया नदीपात्रात उतरू नये असे लिहिलेले आहे. मोठ्या ठिकाणचा हा आपला प्रथमच व्हिडिओ आहे, त्यामुळे काही चुकले असेल तर माफ करा. आज आपला कॅमेरामॅन येऊ शकलेला नाही. तर मित्रांनो, मंदिराच्या जवळच इथे अन्नछत्र आहे व बाजूलाच इथे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण सुरू आहे. प्रत्येकाने एकदा येऊनच बघावे. हा फारच असा शांत असा परिसर आहे. इथे आल्यावर या गावात पाय टाकताच असं मन शांत असे होते व इथे औदुंबराची भरपूर अशी झाडे आहेत. आणि ह्या गावाचे नावही औदुंबर असेच आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूने इथे खाली उतरण्याची सोय आहे. त्या जागोजागी भरपूर असे महाप्रसादाची दुकाने आहेत. आपण शनिवारी आलेलो आहे. गुरुवारी किंवा पौर्णिमेला भाविकांची फारच गर्दी असते. तर मित्रांनो, इथे फारच असे प्रसन्न असं वाटते. ते दुकानं कमी व भक्ती जास्त आहे. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या संस्कृती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. व तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि काही चुकले असेल तर माफ करा. धन्यवाद.